हर हर महादेव मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला की सणांची जणू रिमझिम सुरू होते. निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली असते आणि अशा या पवित्र वातावरणात येतो श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण, तो म्हणजे नागपंचमी. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. नागपंचमी हा सण आपल्या संस्कृतीत निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेले आपले नाते किती घट्ट आहे हे दाखवून देतो. पण मित्रांनो, आपण नागपंचमी का साजरी करतो बरं? यामागे कोणत्या पौराणिक कथा आहेत? या दिवशी काय करावे आणि काय करायला नको? तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागांचे आपल्या पर्यावरणातील काय महत्त्व आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग सुरू करूया आजचा हा खास व्हिडिओ. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यावर्षी ही शुभतिथी 17 ऑगस्ट 2026 रोजी आली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत पशु, पक्षी, वृक्ष, वेली आणि निसर्गातील प्रत्येक घटकाला देवाचे स्वरूप मानले गेले आहे. नाग हा भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील अलंकार आहे, तर भगवान विष्णूंचे आसन म्हणजे शेषनाग आहे. त्यामुळे नागदेवतेची पूजा करणे म्हणजे एक अर्थाने या सृष्टीच्या रचयित्यांचे पूजा करण्यासारखे आहे. श्रावण महिन्यात पाऊस पडल्यामुळे जमिनीतील बिळे पाण्याने भरतात. त्यामुळे नाग जमिनीबाहेर येतात. ते मानवाला किंवा पशूंना इजा पोहोचवू नयेत. तसेच शेतातील पिकांचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मित्राला आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आता आपण पाहूया नागपंचमी साजरी करण्यामागची काही प्रसिद्ध पौराणिक कथा. पहिली कथा आहे श्रीकृष्ण आणि कालिया मर्दन यांची. द्वापर युगात यमुना नदीमध्ये कालिया नावाचा एक महाभयंकर आणि विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी काळे आणि विषारी झाले होते. जे पाणी पिऊन गायी आणि गोपाळ मृत्युमुखी पडत होते. एक दिवस बालकृष्ण आपल्या मित्रांसोबत चेंडू खेळत असताना तो चेंडू यमुनेच्या डोहात गेला. चेंडू काढण्याच्या बहाण्याने श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी घेतली. तिथे कृष्ण आणि कालिया नाग यांच्यात मोठे युद्ध झाले. शेवटी बाळकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला आणि त्याच्या फणावर उभे राहून नृत्य केले. कालिया नागाने आपली चूक मान्य केली आणि यमुनेचा डोह सोडून निघून गेला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. कालिया नागाचे गर्वहरण करून श्रीकृष्णाने गोकुळवासियांचे रक्षण केले, म्हणून या दिवशी नागपूजेची परंपरा सुरू झाली. आता दुसरी कथा काय आहे तर आस्तिक ऋषींची कथा. महाभारतातील कथेनुसार राजा जनमेजयाने आपल्या वडिलांच्या राजा परीक्षित यांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर्पसत्र यज्ञ केला होता. या यज्ञाच्या प्रभावाने जगातील सर्व साप येऊन यज्ञाच्या अग्नीत जळून भस्म होत होते. तेव्हा आस्तिक ऋषींनी आपल्या तपोबलाने आणि बुद्धीने राजा जनमेजयाला प्रसन्न केले आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी हा यज्ञ थांबला आणि सापांचे प्राण वाचले, तो दिवस श्रावण पंचमीचा होता. सापांनी आनंदी होऊन आस्तिक ऋषींना वर दिला होता की जे लोक या दिवशी नागांची पूजा करतील त्यांना कधीही सर्पभय राहणार नाही. मित्रांनो, आता आपण पाहूया नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, घराची साफसफाई करून मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढावी. या दिवशी प्रत्यक्ष जिवंत नागाची पूजा न करता मातीच्या किंवा धातूच्या नागदेवतीच्या मूर्तीची पूजा करावी. काही ठिकाणी भिंतीवर हळद चंदनाने नागाचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. त्यानंतर दूध, साखर आणि मुख्यत्वे ज्वारीच्या लाया किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी नागदेवतेची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी देवाकडे नागदेवताकडे प्रार्थना करावी. आता तुम्ही नागदेवतेचा मंत्रही म्हणू शकता. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. आता आपण बघूया नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये. नागपंचमीच्या दिवशी आपल्या संस्कृतीत काही कडक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर सुरुवात करूया या दिवशी काय करू नये यापासून. पहिली गोष्ट, या दिवशी शेतात नांगर चालवणे किंवा जमीन खणणे पूर्णपणे वर्ज्य आहे.
जेणेकरून जमिनीखालील सर्पांना किंवा सापांना इजा पोहोचू नये. या दिवशी घरात कोणतीही वस्तू चिरणे, कापणे किंवा सुरी विळीचा वापर करणे टाळले जाते. या दिवशी तवा गॅसवर ठेवला जात नाही. असे मानले जाते की तव्याच्या उष्णतेने नागाला त्रास होऊ शकतो. म्हणूनच या दिवशी पुरणपोळीऐवजी दिंड किंवा कडबू म्हणजे उकडीचे पदार्थ बनवले जातात. तसेच या दिवशी कपडे शिवणे अशुभ मानले जाते. आता नागपंचमीच्या दिवशी काय करावं बरं? तर ऐका. सुवासिनींनी हातावर सुंदर मेहंदी काढावी आणि नवीन कपडे परिधान करावेत. गावाकडे या दिवशी झाडाला पाळणे बांधून गाणी गाण्याची आणि झोके खेळण्याची सुंदर परंपरा आहे. म्हणजेच आपण नागपंचमीला दुसऱ्या भाषेत गावाकडे झोका पंचमीही म्हणतो. भावाने बहिणीला या दिवशी काहीतरी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे, कारण नाग हा बहिणीचा रक्षक मानला जातो. मित्रांनो, आता बघूया वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो आणि नागांचं महत्त्व काय आहे. तर आपल्या संस्कृतीत यामागे खूप मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पहिला दृष्टिकोन म्हणजे शेतकऱ्याचा मित्र. म्हणजे साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. शेतातील पिकांचे सर्वात जास्त नुकसान उंदीर करतात. साप या उंदरांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो. जर निसर्गातून साप नष्ट झाले तर उंदरांची संख्या एवढी वाढेल की माणसाला खायला अन्न उरणार नाही. दुसरा वैज्ञानिक दृष्टिकोन हा की सापांच्या विषापासून अनेक जीव वाचवणारी औषधे आणि अँटीव्हेनम इंजेक्शन बनवली जातात. तिसरा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे या दिवशी आपण जिवंत सापांना दूध पाजण्याचा अट्टहास अजिबात करू नये. साप हा सरपटणारा प्राणी आहे. त्याला दूध पचत नाही. उलट दूध पाजल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मूर्तीची पूजा करा आणि जिवंत सापाचे रक्षण करा. तर मित्रांनो, अशी आहे आपली ही सुंदर आणि अर्थपूर्ण नागपंचमी. 17 ऑगस्ट 2026 रोजी येणारी ही नागपंचमी तुमच्या संपूर्ण परिवाराच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच प्रार्थना. तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ही व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.